जे आदिवासी मित्रांनो सतीशपती. तर मित्रांनो बरेच दिवस यूट्यूबला आपण व्हिडिओज टाकले नाही. तर मित्रांनो आज पाऊस पडलाय आणि आज आपण ओवाळायला जाणार आहोत. ह्या आपले हे दोन पिंजरा, एक पिंजरा एक काटोळा आणि उतरणूचा मासा आपल्याला भेटला. तर आपल्याला कालवण आपण बाकीचा केलाय, पण आता आपण हे उतरणूचा मासा याला चारा म्हणून टाकणार आणि बघू आपल्याला केवढी खेकडा भेटता. उद्या सकाळी दाखवू. तर आता आम्ही नेऊन मांडणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण ये ना आता हे पिशवीत चारा भरून घ्यावं. आपण पिशवीतच टाकणार आहोत. तसं कपड्याच्या याच्यात टाका पण आता कपडा गावसायचा पण नाही. अशा पद्धतीने आहे ना आपण चारा हे करून घेणार आहोत. भरपूर चारा आहे आपल्याकडे. पिशवीत मासं भरलं आणि त्याच्यातून वास बाहेर निघण्यासाठी आपण त्याला असं भोका पाडून घेणार आहोत, जेणेकरून याच्यातून वास चांगला बाहेर निघेल. हे आपण हे ना याच्यात बांधून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे करून घ्या. तर मित्रांनो आपण आता तशी लावणार आहोत आपला काटोळा. तर उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो. वरून द्यायला ठेवून माठा मारून आला नाही. मित्रांनो आपण पिंजरावर लावला था आणि तिथून थोडासा खाली आल्यानंतर आहे ना आपण इथं जरा मस्त जागा आहे तेव्हा आपण आहे ना आता इथे काटोळा लावून द्या. तर आता बरोबर चढते. मित्रांनो आपलं काठोळा आणि पिंजरा मांडून झालाय. आता डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी दाखवून केवढी खेकडा व्यवस्था. पहिलीच वेळ आहे आपली लावायची. अजूनपर्यंत आपण आपली ओळाला का लावलाच नाही. ते चोर नेता का ठेवता ते न सांगते. तर चला आता डायरेक्ट उद्या सकाळीच आपण येऊन येऊ. तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आपण हे जे रात्री पिंजरं मांडलं तर ते काढायला आता आपण चाललो माझ्या मागे विचार. तर आता जाऊन येऊ केवढी खेकडा का गेलं पाण्यानं वाहून का लोकांनी चोरून नेलं त्याची गॅरंटी नाही. कारण की रात्री जर कोणी खेकडा उजाडायला आलाच वाया तर फिक्स घेऊन गेला वाया आणि जर नसं कोणी आलाच वाया. कारण की आपला ज्या काठोळा आहे त्या दिसं, पिंजरा काय दिसत नाही पण काठोळा दिसं. चला आता जाऊन हेरल्याशिवाय कळणार नाही. रात्री काही पाऊस जास्त आला नाही
त्याच्यामुळं पूर आला नाही. जरा माझी बघून एक वाडा आहे आणि इकडून एक वाडा आहे. जाऊन हिरो आहे का नाही काय माहिती. त्याला वाहून गेलाय काय इथंच होता ना. खाली होता का इकडे खाली होता आणि गेला वाहून आहे वाटत. हा जरा मित्रांनो आपण इथं काटोळ लावला तर दिसतात खरी ते हिरवा हिरवा काय दिसत काय माहिती. हा आया मेरा मित्रांनो तिकडे 2-4 खेकडा आहे. चांगले यार मस्त आले. मग निघून गेली यार मस्त दरवाजा चांगला बसवेल नव्हता. आपण इंद्रात आहे दुसरं मित्रांनो त्याची एकच खेकडे आहे. डबल खेकड कसं काय का काय नाही नसतं काय सांगतो. चला आता घरी जाऊन काढून दाखवतो. मित्रांनो चांगली साईज जवळजवळ आपले हे साईज सगळे खेकडे भेटल्या ते आपण घ्यावं एका टाकून. तर मित्रांनो ते काठ्यात कवडी खेकडे व्यवस्थित तुम्हाला आता दाखवतो. 2 3 4 5 6 संपली काय आहे आता अजून आहे आता आहे चांगली दिसल्या मोठा लय 8 खेकडा आणि मोठा खेकडा उजेड कुठं गाव सर हे अशी याच्यात दिसतंय ना याच्यात एकच होता ना त्याच्यात एकच होतं ना जागा सावडी खास नव्हती. पाणी वस्तू बरीच म्हातारी खेकडा ते बांधवायचे बांधवायचे तेच ना बांधव दगडा तेवढीची टोकरी बाहेर नाही टांगत वर येतील मग टोकरीवर जाते ना
मग आमचे आणि मठ्ठल खेकडा हायला आपण उजेड गुलालीची गोळा करत बसतो मठ्ठल खेकडा तुझ्याकडून मटण व्यवस्थित नाही. ते खाली जर पिंजरा लावला असता तर मग पिंजऱ्यात जास्त असते उलट ते याच्यात लावायला याच्यातून निघून गेले मग मा चांगला पॅक नव्हतं केलं ती खाली मिळता या पा दोन्ही ओळख मिळता या पा तिथे बांधून आहे का वेळात आपण चांगली खेकडा भेटता नाही रे लोक जीव काढता का किती बार खेकडा मस्त यारा मित्रांनो खेकड्यांची साईज यारा लाल टोकरीत साईज कत्री दिसत आहे. यातच फक्त बारीक आहे काठोळ्यात धरल्या तिकडे काठोळ्या का पण मापाला आहे ना उजेडून असं खेकडा आपली ओळख होत नाही आवडा गुलाली बस मग काय ते आम्ही या चांगली वर मानलंच नाही तिथं खालून खेकडा नव्हतं. यारा मित्रांनो आपल्या खेकडा कशा निघाल्या बाहेर यारा खेकडा कशी आणि धर दीपल धर चांगली साईज आहे का नाही बारीक खेकडा भेटली अरे चांगली साईज आहे ना होते या किकडा आला माझ्या